नमस्कार, मी माधुरी वैद्य. नमस्कार, मी उमेश चव्हाण. उमेशजी, मागच्या भागात आपण 17 पर्यंतचे श्लोक आणि त्याचे अर्थ ध्यानयोगातले जाणून घेतले, बरोबर ना? आता इथून पुढे 30 श्लोकापर्यंतचे अर्थ श्लोकासहित तुम्ही आम्हाला सांगणार आहात, बरोबर आहे ना? मग सुरुवात करूया. हो, नक्की. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण या ध्यानयोगाच्या भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं होतं की योगी आणि संन्यासी म्हणजे काय त्याबद्दल आपण जाणून घेतलेलं. त्यानंतर योगारूढ अवस्था म्हणजे काय तेही आपण समजून घेतलं. आणि त्यानंतर प्रशिक्षित मन हे जे मनुष्याचं मित्र असतं त्याचप्रमाणे अप्रशिक्षित मन मनुष्याचं शत्रू असतं हेही आपण जाणून घेतलं. आता आपण या भागामध्ये 18 पासून ते 30 पर्यंत जे श्लोक आहेत त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यदा विनियतम चित्तम आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इति उच्यते तदा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे पूर्णपणे संयमित झालेलं चित्त आहे ते परमात्म्यामध्येच स्थित होतं तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेल्या व्यक्तीला युक्त असं म्हटलं जातं. यथा दीपो निमातस्तो नेगते सोपमास्मता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मना. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत एकदम शांत राहते, स्टेबल राहते, स्थिर राहते, तीच उपमा योगाच्या जिंकलेल्या चित्ताला भगवान श्रीकृष्णांनी दिलेली आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण 20व्या श्लोकामध्ये म्हणतात की यत्रो परमते चित्तम निरुद्धम योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनी तुष्यती. ते म्हणतात की योगाच्या अभ्यासाद्वारे मनुष्याचं चित्त जेव्हा पूर्णपणे संयमित होतं तेव्हा त्या अवस्थेला समाधी अवस्था असं म्हणतात. आणि या अवस्थेमध्ये मनुष्य विशुद्ध आत्म्याचे अवलोकन करण्यात म्हणजे त्याला व्यवस्थितपणे पाहण्यात आणि त्यापासून आनंद किंवा सुख प्राप्त करून घेण्यात समर्थ होतो. 21व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सुखमात्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्यमतेंद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्रती तत्वतः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याला परम सुख म्हणतात ते बुद्धीने ग्रहण करण्यायोग्य आणि इंद्रियातीत आहे हे जो जाणतो तो त्या परम तत्वापासून परमेश्वरापासून कधीही विचलित होत नाही. ज्या लाभाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य यापेक्षा अन्य दुसरा कोणताही श्रेष्ठ लाभ नाही असं मानतो आणि त्या अवस्थेमध्ये मनुष्य मोठ्यात मोठ्या दुःखाने देखील कधी विचलित होत नाही. तम विद्या दुःखस्य योगम वियोगम योग सजनितम सनिश्चयन योक्तव्यो योग निर्विण्य चेतसा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भौतिक संसर्गामुळे होणाऱ्या दुःखांचा जो समूळ नाश करतो त्याला योग समाधी असं म्हणतात. आणि या योग समाधीचा अभ्यास मनुष्याने दृढ निश्चयाने आणि विचलित न होता केला पाहिजे. संकल्प प्रभावान कामान त्यक्त्वा कर्मानशिष्यता मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंतता. म्हणजे संकल्पाने उत्पन्न झालेल्या सर्व कामनांचा त्याग करून मनुष्याने इंद्रियांच्या समूहाला सर्व बाजूने संयमित करून ठेवलं पाहिजे, कंट्रोलमध्ये करून ठेवलं पाहिजे. शनै शनै रूपरमेत बुद्धया देवते गृहीतया आत्मसंस्था मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. म्हणजे हळूहळू धैर्ययुक्त बुद्धीने शांतीला प्राप्त झालं पाहिजे आणि त्यानंतर मनाला आत्म्यामध्ये स्थित करून अन्य कोणताही विचार करू नये. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम्येतद आत्मन्नेव वशम नयेत. म्हणजे चंचल आणि अस्थिर मन जेथे जेथे भरकटत जातं तेथून तेथून खेचून आणून त्याला आत्म्याच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांतराजसम ब्रह्मभूतम कल्मशम. म्हणजे ज्याचं मन शांत झालेलं आहे त्याला निश्चितच परम सुख प्राप्त होतं आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे त्याला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त होतो आणि तो सर्व पापांपासून मुक्त होतो. याप्रमाणे मनाला किंवा स्वतःला परमात्म्यामध्ये लावलेला योगी पापरहित होऊन सुखपूर्वक ब्रह्मस्पर्शाचं परम सुख प्राप्त करत असतो. युंजनेवम सदात्मानम योगी नियत मानस शांतिम निर्वाण परमामत संतामध्ये गच्छती. आणि 29व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व भूतस्थमात्मानम सर्व भूतानीच्यात्मनी इक्षते योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शन. म्हणजे जो योगयुक्त अंतःकरणवाला किंवा समदर्शी योगी आत्म्याला सर्व प्राण्यांमध्ये आणि सर्वांना आत्म्यामध्ये पाहत असतो. आणि 30व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की यो माम पश्यती सर्वत्र सर्वम च मयि पश्यती तस्याहम न प्रणश्यामी स च मे न प्रणश्यती.
जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहत असतो, तो त्याला मी अदृश्य असत नाही आणि मलाही तो कधीही अदृश्य असत नाही. म्हणजे इथे भगवान श्रीकृष्णांनी अदृश्य असणे म्हणजे या भौतिक डोळ्यांचं इथे वर्णन केलेलं नव्हे, तर इथे ज्ञानचक्षुचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे. हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी 15व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकामध्येही सांगितलेलं आहे की उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढानानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुष. म्हणजे ज्ञानाच्या चक्षुबद्दल भगवान श्रीकृष्णाने येथे वर्णन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण हा 30वा श्लोक इथे सांगितलेला आहे. आता या पुढील भागात आपण 31 पासून ते 47 श्लोक आणि त्याचे अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेहमीप्रमाणेच खूप छान. आता पुढच्या भागात पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.